काच आणि नातं या दोन्ही गोष्टी दिसायला अगदी सारख्या वाटतात, पण यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की दोघंही जपून ठेवावी लागतात. जोपर्यंत काच तुटलेला नसतो तोपर्यंत तो स्वच्छ आणि सुंदर वाटतो, एकदम आरशासारखा. आणि नातं ते तर खूप जीवापाड असतं, सगळ्यात जवळचं. पण आयुष्याचं खरं रूप तेव्हा समजतं जेव्हा एखाद्या क्षणी आपण बोलताना शब्दाचं भान सोडतो, एखाद्या गोष्टीवरून समोरच्याचं मन दुखवतो आणि बोलून टाकतो असं काही जे कधी बोलायचं नसतं. आणि मग तेव्हाच तिथे नात्याच्या काचावर पहिली भेग पडते. काच तुटतो तेव्हा आपण त्याला गोंद लावतो आणि परत जोडतो, पण त्या तुटलेल्या काचावरच्या त्या रेषा मिटत नाही, त्या तशाच राहतात कायमच्या. नातं पण असंच असतं. एकदा का मनावर ओरखडा बसला, मग किती माफी मागितली तरी ते आठवण राहतेच. आणि आपण बोललेले शब्द हे आपल्याच मनात काचासारखे टुचतात. म्हणून प्रत्येक नातं जपताना बोलताना थोडं सांभाळून बोला, कारण शब्द हे पाण्यासारखे असतात. एकदा का वाहिले की पुन्हा मागे घेताच येत नाही. आणि काच तुटला तर तो पुन्हा दिसतो, पण नातं तुटलं तर ते पुन्हा दिसत नाही. आणि मग शेवटी उरतो फक्त पश्चाताप. म्हणून काच नवीन खरेदी करता येऊ शकतो, पण नातं तुटलं तर ते पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही बरं का. धन्यवाद.